सरकारनं शुल्कवाढ करण्यास मंजुरी दिली नाही म्हणून राज्यातील तब्बल 35 खासगी मेडिकल कॉलेजेसनं प्रवेश देण्यास नकार दिलाय। त्यामुळे सरकारनं केवळ सरकारी मेडिकल कॉलेजेसची यादी जाहीर करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे। असोसिएशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल आणि डेंटल कॉलेजेसनं घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 35 कॉलेजेस बंद करण्यात येणार आहेत। त्यामुळे MBBS आणि डेंटलच्या तब्बल 2000 जागांच्या प्रवेशाचा तिढा वाढलाय। आता सरकार या खासगी कॉलेजेसच्या विरोधात काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटत नाहीये। एक समस्या संपली की दुसरी नवीन समस्या येत आहे आणि आता राज्यातल्या विद्यार्थी आणि पालकांची झोप उडवणारी जी अडचण समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील सर्व विनाअनुदानित खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशाच्या जागा राज्य सरकारकडे सोपवण्यास नकार दिलेला आहे। यामध्ये 15 वैद्यकीय MBBSची कॉलेजेस आहेत तर 25 डेंटल कॉलेजेस आहेत। त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना जवळपास 2000 ते 3000 प्रवेशाच्या जागांपासून मुकावं लागण्याची शक्यता आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत DMERचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे आहेत। का या जागा खासगी कॉलेजेस जे आहेत तुमच्याकडे सोपवल्या जात नाहीयेत, त्यांनी याबद्दल काही लेखी निवेदन दिलंय का आणि त्यामध्ये काय म्हटलंय? त्यांनी लेखी निवेदन आमच्याकडे दिलेलं आहे आणि त्याचबरोबर संघटनेचे सर्व पदाधिकारी हे 24 तारखेला सचिव वैद्यकीय शिक्षणाच्या दालनामध्ये आले होते मंत्रालयामध्ये आणि त्यांच्यासमोर साधारण 1.5 तास बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। त्यांनी लेखी निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की शासनाच्या शिक्षण शुल्क समितीनं जे आमच्या महाविद्यालयाचं प्रति विद्यार्थी शुल्क वार्षिक निश्चित जे केलेलं आहे ते शुल्कामध्ये आम्हाला महाविद्यालय चालवणं हे थोडं कठीण आहे। आम्हाला शुल्क हे वाढीव मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत आमची ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत शासनानं आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना देऊ नये अशी मागणी त्यांनी केल्यामुळे आम्ही आज फक्त शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयातील यादी लावलेली आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे। प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक सिलेक्ट आधीच आपल्या मेरिट लिस्ट यायला उशीर झाला, त्यानंतर आज सिलेक्शन यादी बाहेर आलेली आहे। आधीच नीट पासून विद्यार्थी आणि पालकांना या सगळ्याला तोंड द्यावं लागतं। आता जेव्हा पहिली सिलेक्शन यादी बाहेर आल्यावर हे जे खासगी कॉलेजांनी असा पवित्रा घेतलेला आहे, किती दिवस सरकार शांत बसणार, किती दिवस शासन त्यांचं ऐकून घेणार, त्यांचं म्हणणं असं काय? त्यामुळे शासनावर देखील आरोप होतोय की तुमचं साठलोट आहे आणि म्हणून हे सगळं चाललंय। नाही, असं काही नाही आहे। एक तर पहिली गोष्ट आहे की महाराष्ट्रामधली ही जी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया जी आहे ती भारतातले खूप कमी राज्य आहे की जे वेळेवर करतायत आणि त्याच्यामध्ये आम्ही आहोत हे मला मुद्दाम सांगायचं आहे। उशीर जो झालेला आहे ते फक्त 2 दिवसाचा उशीर झालेला आहे। ते सुद्धा पालकांची विनंती होती की राज्य सरकारनं औरंगाबाद हायकोर्टामध्ये जावं आणि त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये गेलो आणि किंबहुना सुप्रीम कोर्टामध्ये हरल्यामुळे हायकोर्टामध्ये जावं लागलं। त्यामुळे उशीर वगैरे काही झालेलं नाही, फक्त 2 दिवस आम्ही भारताच्या कॅलेंडरच्या फक्त पाठीमागे आहोत आणि आता जे आम्ही त्यांचं ऐकलेलं आहे हे फक्त काही तासच झालेली आहेत, म्हणजे दिवस पण झालेला नाही त्यांचं ऐकून, त्याच्यामुळे काही तासच झाले। तर आता त्यांच्याबरोबर आमची चर्चा चालू आहे, त्यामुळे लवकरात लवकर तोडगा निघेल। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून। दीपाली, शुल्कवाढ नाही तर प्रवेशही देणार नाही अशी आडमोठी भूमिका खासगी मेडिकल कॉलेजेसने घेतलेली आहे आणि एक प्रकारे सरकारला आव्हानच दिलेलं आहे। यावर आता सरकारकडे काय पर्याय आहेत? सरकार ही मुजोरी कशी तोडून काढणार किंवा काही कारवाई सरकार या खासगी मेडिकल कॉलेजेसवर करणार आहे का? हेमाली, हाच प्रश्न आहे की एप्रिल महिन्यात सुद्धा खासगी महाविद्यालयांनी अशीच भूमिका घेतली होती आणि आता पुन्हा एकदा प्रवेशाच्या तोंडावर अशी भूमिका घेतल्यामुळे सरकार नेमकं का शांत आहे हा खरा प्रश्न आहे। अशा खासगी महाविद्यालयांवर सरकार कारवाई का करत नाही? प्रत्येक वेळेला या खासगी महाविद्यालय दबाव आणण्याचा प्रयत्न करतं आणि सरकार झुकतं माप घेतं। त्यामुळे नक्कीच पालकांमध्ये देखील तीव्र संताप आहे। आपल्या सोबत असेच काही पालक आहेत, काय सांगाल तुम्ही? आज जी यादी लागली केवळ सरकारी कॉलेजांची लागली आणि अनेक समस्यांमधून तुम्ही सगळे जाताय, आता काय प्रतिक्रिया?
काय प्रतिक्रिया द्यायची हेच कळत नाही, कारण कोर्ट केसेस झाल्या, 2-3 केसेस झाल्या आणि आता शेवटी असं वाटलं होतं की इतक्या दिवसांनंतर ॲटलिस्ट यादी लागल्यावर आपला कुठे नंबर लागला आहे हे तरी अंदाज येईल. पण लिस्टमध्ये फक्त गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेसचा कुठे उल्लेखच नाही आहे. बऱ्याच विचारणा काही पालकांनी केल्यावर 12 तासांनंतर अजून एक नोटीस लागली की आम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसमधनं लेटर आलं आहे आणि त्यामुळे रिक्वेस्ट लेटर आलं आहे. पालकांनी कुठली रिक्वेस्ट घेऊन गेली की आम्हाला कोर्ट ऑर्डर दाखवा म्हणतात, परंतु प्रायव्हेट कॉलेजेसनी लेटर पाठवलं आहे तर प्रोसेसच हॉल्ट केली आहे. सिलेक्शन काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही. आम्ही आत्ता इथे DMARच्या मुख्यालयात त्यांनाच भेटायला आलो होतो आणि त्यांचं म्हणणं आहे की एक 8-10 दिवसात कदाचित किंवा 5-6 दिवसात लिस्ट लागेल, पण ऑल इंडिया कोटा आणि डीमची ऑलरेडी एक राऊंड झालेली आहे, त्यांची दुसऱ्या राऊंडची प्रोसेस सुरू होती आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांची आपल्या सरकारला काही कदर आहे की नाही, त्यांची काही काळजी आहे की नाही हेच समजत नाही. क्या नाही, रुपाली जे म्हणाली ते बरोबर आहे. अगदी सगळे पॉईंट्सनी कवर केले आहेत. दुसरा पॉईंट असा आहे की जे सिलेक्शन लोकांना प्रायव्हेट कॉलेजेसचं करायचं होतं त्यांना करताच येत नाही आहे, कारण ज्या लोकांना GMC मिळाली आहे त्यांना आता प्रायव्हेटमध्ये जाता येणार नाही असं म्हणतायत. काही कल्पना नाही काय होऊ शकेल, पण खूपच गोंधळ केला आहे त्यांनी, आम्हाला अगदी टांगणीवर टाकलेलं आहे. नाही, प्रत्येक वेळेला हा आता डोमेसाईलचा प्रश्न होता 2-3 दिवसांपूर्वी आणि आता लगेच हा प्रश्न आलेला आहे. पालक म्हणून किती धावपळ तुमची होते, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला मंत्रालयामध्ये भेटा, DMAR मध्ये भेटा, तर काय किती धावपळ होते. आणि दीपाली, या सगळ्यामध्ये खरं म्हणजे विद्यार्थी भरडले जात आहेत. सरकारनं यावर लवकरात लवकर तोडगा काढणं आणि खासगी मेडिकल कॉलेजची मुजोरी मोडून काढणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद दीपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.